नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जुके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक जी माहिती आणलेली आहे, ती माहिती सुरुवात करण्यापूर्वी आज जो बैलपोळा सण आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा जो सण आहे, त्या सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना सर्वात आधी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. शेतकऱ्यांचे सर्व कार्य पूर्ण होत, त्यांची सर्व इच्छा पूर्ण होत, हीच आजच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो. मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा जो हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे, त्यानंतर जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांना मिळायचा राहिलेला आहे. सर्व शेतकरी त्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ती प्रतीक्षा आता आज संपणार आहे मित्रांनो. कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नमो शेतकरीचा जो 7वा हप्ता आहे, तो बैलपोळ्यानिमित्ताने आज दुपारी 4 वाजता वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. शेतकरी असणारी जी सर्व मंडळी त्यांना हे नमो शेतकरी 7वा हप्ता आज वाटप होणार आहे. मित्रांनो, वाटप होण्याला विलंब लागण्याचं जे कारण आहे ते म्हणजे या योजनेमध्ये बरेचसे जे लाभार्थी आहेत, ते लाभार्थी 2-2 योजनेचे लाभ घेत आहेत किंवा एकाच घरामध्ये 4 ते 5 जण यामध्ये लाभ घेत आहेत. त्या कारणाने हा हप्ता यावेळी लांबवला गेला आहे मित्रांनो. मित्रांनो, त्यामध्ये जे अपात्र शेतकरी आहेत, त्या अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ मी याआधी देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही अपात्र आहात का नाहीत ते त्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. त्यामध्ये पाहू शकता की आपण या योजनेत आता इथून पुढे पात्र आहोत की नाहीत. त्यामुळे मित्रांनो, हा 7वा जो हप्ता होता नमो शेतकरी योजनेचा, हा हप्ता त्या अपात्रतेच्या अटीमुळे लांबवण्यात आलेला आहे मित्रांनो. परंतु आता आज बैलपोळ्यानिमित्त दुपारी 4 वाजल्यापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. मित्रांनो, त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा या ठिकाणी थांबणार आहे. जे अपात्र शेतकरी आहेत त्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. बैलपोळ्याच्या सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा.